डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. नगर शहरातील बुरोडगाव रोड परिसरातील साईनगर या ठिकाणी आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून आणि माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या जिल्ह्यातील पहिल्या म्युझिकल फाउंटन गार्डनचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप तसेच अभिनेत्री सुरभी हांडे यांच्या हस्ते झालं. यावेळी म्युझिकल फाउंटन बनवणारे गणेश चवंडके, भिंतीवरील व्यक्तिचित्र बनवणारे अमोल खरात तसेच बैठकी व्यवस्था आणि इंटेरियर डिझाईन करणारे कार्तिक सुनील भोसले यांचा मान्यवरांनी सत्कार केला. नगर जिल्ह्यासाठी 2 म्युझिकल फाउंटन मंजूर झालेत. त्यातील एक बुरुडगाव रोड येथील साईनगर गार्डनमध्ये बसवला गेला, तर दुसरा लवकरच सावेडी परिसरातील गंगा उद्यान या ठिकाणी बसवण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या विकासात आणखीच भर पडणार आहे. म्युझिकल फाउंटनच्या माध्यमातून शहराच्या पर्यटनाला चालना मिळेल. गणेश भोसले हे नवनवीन संकल्प मांडणारे नेतृत्व असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय. ती भागानगर साहेब आमची गेल्या बऱ्याच वर्षापासूनची होती, पण दुर्दैवानं आपल्याला याला मोठा निधी हा उपलब्ध होऊ शकला नाही. ज्या वेळेला निधी उपलब्ध झाला हर्षदजी, तर आम्हाला जागा उपलब्ध होत नव्हती. आणि मग भोसले साहेबांना म्हणलो की साहेब आपल्याला चांगली जागा पहा. ते ती म्हण आहे मराठी हिंदीमध्ये, तर तशा प्रकारे त्यांनी सांगितलं की जागा आपल्याकडे असताना तुम्ही सापडता कशाला. आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं की आपलं साईनगरचं हक्काचं उद्यान असलेल्या उद्यानामध्ये आपण एक म्युझिकल फाउंटन करूया. आणि म्हणून आपल्याकडे आज या साईनगरमध्ये खरं तर त्यांच्या संकल्पनेतून आम्ही फक्त बाबानगर साहेब संकल्पना मांडली आणि निधी उपलब्ध केला, पण याचं सर्वत्र श्रेय या ठिकाणी या भागाचे लाडके नगरसेवक उपमहापौर भोसले साहेबांच्या संकल्पनेतून करत उभा राहिलेला आहे. म्हणून याला त्यांनी फाउंटनचं काम सुरू झालं. तुमचे नागरसाहेब तुमचे पाहुणे समर्थकांनी काम सुरू केलं, पण भोसले साहेब म्हणले की आता याला फाउंटन जर सुरू झाला तर लोकांना बसण्याकरता गॅलरी लागल आणि एखाद्याचा छोटा मोठा वाढदिवसाचा कार्यक्रम जर असला तर त्याला स्टेजची देखील संकल्पना आपली लागणार. आणि म्हणून या सगळ्यानंतरच्या संकल्पना असतील एक चांगल्या प्रकारचा आज याच्यावरती रणरोगटी असेल, ही सगळी संकल्पना भोसले साहेबांची होती. आणि म्हणून आता त्यांनी ठरवलं की आता याला रोज चालवायचं नाही, कारण इथं सगळं रेसिडेन्शियल एरिया आहे, पण नागरिकांना त्याच्याकडे त्रास होता कामा नाही. आणि म्हणून याचं काही ना काही द्वार ठेवणार आहेत, आठवडा ठेवणार आहेत, आणि त्या प्रकारे त्याची सगळी सुरुवात ते भोसले साहेब सांगतील कशा प्रकारे चालवायचं. आणि म्हणून आपल्याकडे आता आपण बऱ्याच वेळा पाहतो की आज या शहरामध्ये अनेक वेगवेगळे कामं हे आपल्याला सुरू असताना पाहायला मिळतात. आज हे जिल्ह्याचं पहिलं म्युझिकल फाउंटन आहे आणि दुसरं देखील भोसले साहेब आपण करणार आहोत पाहते, ते म्हणजे सावडी परिसरामध्ये असणाऱ्या गंगा उद्यानमध्ये ते देखील आता आपलं मंजूर झालेलं आहे. त्यामुळे बाजार साहेब तुम्ही तुमच्या पाहुण्याला सांगून टाका आता त्याचं देखील काम ते आता लवकर सुरू करा, की जेणेकरून आपल्याला दुसरा म्युझिकल फाउंटन जिल्ह्याचा हा आपल्याला तो करता येईल. गेल्या 6 ते 8 महिन्यामध्ये हे सगळं आपण तयार केलं आहे. 8 महिन्यामध्ये तर या ठिकाणी गार्डन होतं, पण नगर शहरात नाही तर नगर जिल्ह्यात हे असं फाउंटन तुम्हाला पाहायला मिळणार नाही. ते पाहायला मिळतंय आपल्या शेजारी, आपल्या घराजवळ, आपल्या प्रभागामध्ये. हे आपलं सर्वांचं भाग्य आहे, एक आनंदाची गोष्ट आहे. एक चांगली वास्तू, चांगला विषय आपल्या जवळ या ठिकाणी येतोय. त्याचप्रमाणे आपल्या पलीकड सारसनगरमध्ये एक आपण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या ठिकाणी तयार करतोय. एक 5-7 कोटी रुपये खर्च करून आमदार साहेबांनी त्या ठिकाणी ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभी करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. आणि पुढच्या 6 ते 8 महिन्यामध्ये ते पूर्ण होणार आहे.
त्याप्रमाणे एक 26 कोटी रुपयाचं हॉस्पिटल आपल्या प्रभागामध्ये, आपल्या वार्डामध्ये तुमच्या जवळ या ठिकाणी होतोय. गेले 50 वर्ष आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, पण 50 वर्षाच्या काळामध्ये एक हॉस्पिटल महापालिकेचं तुम्ही उभा करू शकलं नाही. मंत्री सगळे झाले, पण एक साधी गोष्ट होती की सर्वसामान्यांना, गोरगरीब माणसांना इथं हॉस्पिटलची सोय या ठिकाणी महापालिकेच्या वतीने करायला पाहिजे, पण ते कोणाच्या लक्षात नाही आलं किंवा त्यांना करूशी वाटलं नाही किंवा करता आलं नाही. पण ते काम आपल्या आमदार साहेबांनी या ठिकाणी 26-27 कोटी रुपयाचं हॉस्पिटल या ठिकाणी आपल्यासाठी, सर्वसामान्य माणसासाठी या ठिकाणी आपल्याला उभा करतायत. अंडेताई आणि आमदार साहेब आपल्या समोर बोलतील आणि नंतर एक कारंजाचा फवारा आपल्या समोर उडणार आहे. आज आपल्या घरामध्ये कुणी पाहुणे आले, घरचे कुणी नातेवाईक आले, मित्र आले, तर तुम्हाला या ठिकाणी घेऊन हे दाखवता येईल. त्या ठिकाणी 1 तास अर्धा तास तुम्हाला इथं या ठिकाणी घालवता येईल. याचा पहिला आपल्याला प्रश्न पडायचा की आता हे पाहुण्याला त्यांना न्यायचं पुढं काय करायचं. आपलं कुठंतरी गाडीवर बसायचं, कुठंतरी सिटीमधून चक्कर मारून आणायची. पण आज तुम्ही या ठिकाणी तुम्ही आणून टाकू शकता आणि आमच्या प्रभागात सुद्धा, आमच्या नगर शहरामध्ये या सगळ्या गोष्टी होत आहेत. या सगळ्या गोष्टी होत आहेत आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी होत आहे. भोसलेजी, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. ऑलरेडी सगळे खूप बोलले आहेत आणि मला असं वाटतं आता आपण फाउंटन सगळ्यांना दाखवूयात आणि पुढे नगर खूप छान छान होत जाणार आहे. परत नगरला छान झालेलं नगर बघायला येणार. यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, मीना चोपडा, संजय चोपडा, अविनाश घुले, विपुल शेटिया, प्राध्यापक माणिकराव विधाते, संजय शेंडगे, गणेश कवडे, सचिन शिंदे, संतोष ज्ञानप्पा, अजिंक्य बोरकर, समद खान, आरिफ शेख यांसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.